सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. वर्षभरानंतर आपली पत्रकार परिषद होते. त्या पत्रकार परिषदेला 2 तारखेला होणाऱ्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या बरोबर संवाद साधावा, आपलं मनोगत सर्वसामान्य मतदारांच्या पर्यंत, जनतेपर्यंत पोचावं. काही बातम्यातून, काही यूट्यूबच्या बातम्यातून, काही प्रसार माध्यमातून ज्या काही पोस्ट केल्या जातात त्यातून निवडणुकीतलं वातावरण गेले 2-3 दिवस समाज माध्यमावरनं नगराध्यक्षांच्या बाबतीमध्ये पुष्पाताई दगडे असतील, माझ्या सुनबाई स्वाती लाड असतील, त्यांच्या विरोधातल्या, एकमेकाच्या विरोधातल्या, त्या दोघींनी नव्हे पण त्यांच्या नेतृत्वानं, काही आमच्या सहकाऱ्यांनी, काही त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पोस्ट केल्या त्यातून मी व्यथित झालेलो आहे, दुःखी झालेलो आहे. माझ्या सामाजिक आयुष्यामध्ये सर्वांचा आदर आणि विशेषतः महिलांचा आदर करण्याचं काम मी प्राधान्यानं केलेलं आहे. आज कुठल्याही आघाडीतून असू दे, परिवर्तन विकास आघाडीतून असू दे, महायुतीतून असू दे, हे सारे उमेदवार आपल्या सर्वांबरोबर अतिशय परिचित राहिलेले आहेत. एकमेकाबरोबर आम्ही काम केलेलं आहे. आता त्यातल्या काही उमेदवारांना माझं सहकार्य, मार्गदर्शन, योगदान मान्य करू न करू, परंतु आज जे काही माजी नगरसेवक म्हणून परिवर्तन विकास आघाडीमधले आहेत काही, ते माझ्या नेतृत्वाबरोबर, त्यांच्याबरोबर मी काम करत असताना घडले, निवडून आले, त्यातले काही पराभूत झाले. राजकारणामध्ये काही पक्षीय दृष्टिकोन बदलल्यानं, पक्ष विभाजित झाल्यानं प्रत्येकानं आपापला मार्ग वेगळा धरला. मी त्यांना कोणत्याही शब्दामध्ये, कोणत्याही बाबतीमध्ये असं का करता म्हणून विचारलं नाही, कारण ते लोकशाहीमधलं स्वातंत्र्य आहे. आणि कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी आपण सुरक्षित असू, पुढे आपलं भवितव्य काय याची त्याला चिंता असते, तो त्या ठिकाणी जात असतो. आणि त्या बाबतीमध्ये माझी कधीही तक्रार राहिली नाही. या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सुनबाईला उभं करावं असा माझ्या पक्षाकडून आग्रह होता, परंतु माझी आर्थिक स्थिती, माझी प्रकृती आणि एकंदरीत मला गेल्या 45 वर्षात जो काही अनुभव आला त्यातून मी असं म्हटलं की आपण थांबावं. आणि आता 70ला लागल्यानंतर मी माझं तर राजकीय निवडणुकीतलं उभं राहण्याचं कधीच पाळणार नाही पुढल्या काळामध्ये स्वप्न. मला थांबवलेलं आहे. गेले काही 2-3 वर्ष मी स्वतःला सर्वांच्यापासून दूर राहण्याचा, एकाकी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आलो. तो माझा व्यक्तिगत प्रश्न होता. माझा कोणावरती राग नव्हता, आकस नव्हता. परंतु या निवडणुकीमध्ये पक्षानं मला, माझ्या पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वानं या निवडणुकीला तुमच्या सुनबाईंना तुम्ही उभं निर्माण झालं की आपण पक्षाचं ऐकायचं की नाही, पक्ष नेतृत्वाचं ऐकायचं की नाही, आणि एकंदरीत सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांची, मित्र पक्षातल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची अगोदरपासूनची ती भूमिका होती. आणि शेवटी मी माझ्या गावकीची बैठक लावली आणि त्या ठिकाणी माझी भूमिका त्या ठिकाणी विशद केली. आणि मग रात्री 2 वाजता नेतृत्वाला सांगितलं की होय, तयार आहे. त्याला काय फारसा अवधी झालेला नाही.
आता योगायोगानं तिचं शिक्षण जर का ती डॉक्टर असेल तर स्वाभाविकपणे एखादा कार्यकर्ता समर्थ, ती शिकलेली आहे, ती डॉक्टर आहे, चांगलं काम करू शकेल असं एखादा कार्यकर्ता बोलतो. दुसरा जो काही विरोधी विचाराचा कार्यकर्ता असेल तो शिकलेला असेल म्हणून काय झालं, त्यांना अनुभव आहे, दगडताईंना 3 वेळा निवडून आलेले आहेत, तो त्यांचं समर्थन करतो. ती त्या कार्यकर्त्यांच्या मधली चर्चा असते आणि जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत अशा प्रकारची चर्चा चालणार हे आपण गृहीत धरतो. परंतु मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना परवा दिवशी रात्री आणि काल स्पष्टपणे सांगितलं की ज्या प्रकारे चर्चा चाललेली आहे ती मला बिलकुल मान्य नाही. दगडेताई आज जरी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, माझ्या सुनबाईची उमेदवारी ठरवण्याच्या अगोदर आदल्या दिवशी त्या मला भेटून संबंध कधी बिघडले नव्हते. किंबहुना आता जे काही उमेदवार आहेत त्यांचेही ऋणानुबंध मग मैत्रीचे असतील, नात्याचे असतील, हे अनेकांशी आहेत. परंतु कुठेतरी याच्यामध्ये कुणीतरी जाणीवपूर्वक तशा प्रकारचा प्रयत्न केला आणि मग अशी ही चर्चा एका वेगळ्या वळणावरती नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सुधाकर घारे यांच्या पेजमध्ये जे काही आलं मग ते IBN लोकमतचे विलास बडे यांचं जे काही महाराष्ट्रामधलं विमोचन होतं, कोणाला उमेदवारी दिली जाते, सामान्य कार्यकर्त्यांना. एक नामांकित अँकर आहेत, त्यांचा अभ्यास दांडगा आहे, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेतना लोकांच्या समोर सादर करत असताना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीतल्या भावना होत्या त्यांनी व्यक्त केल्या आणि अवघ्या महाराष्ट्रातले 1-2% जर का निवडणूक लढवणाऱ्या सोडून बाकी सगळे सहमत असतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु यूट्यूबमध्ये हे टाकत असताना त्याच्यावरती तो फोटो त्यांचा दाखवत असताना, त्यांचं बातमीपत्र दाखवत असताना भाजपाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांचा फोटो टाकून सर्व काही त्यांना एकटीलाच लागू आहे अशा प्रकारचा आभास आणि चुकीचा मेसेज लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आणि ते सुधाकर म्हणजे आपला सुधाकर भाऊ हे पेज आहे आणि ते 4 दिवसापूर्वी त्या पेजवरती ती बातमी आली. त्याच्यानंतर मग त्यांच्या पेजवरती एक तक्ता येत गेला. फरक स्पष्ट आहे. मग स्वाती लाड यांच्याकडे काळ्या रंगामध्ये दाखवलंय, माझे आमदार साहेबांच्या सुनबाई, सत्तेचा उपभोग, आपलीच प्रगती, आपलाच विकास, सत्तेचं केंद्रीकरण. इकडे पुष्पाताई दगडे यांचं भगव्या रंगामध्ये दाखवले, सत्ता जनकल्याणाचे माध्यम, सर्वप्रथम आणि अंतिमता कर्जतचा विकास, प्रबळ लोकशाहीच्या पाईक. ही एक त्यांच्या पेजवरती 4 दिवसापूर्वी आलेली बातमी होती. हे त्यांनी पेजवरती जे टाकलं होतं ते मी आपल्याला दाखवलं. नंतर दुसऱ्या पेजवरती आहे माझे आमदार, पुन्हा तो काळा रंग आणि भगवा रंग, माझे आमदार साहेबांच्या सुनबाई, सत्ता कारणाचा उन्माद, कागदावरची आमिष टाकलं, जनतेचा सन्मान, प्रत्यक्षात आणलेल्या शिदोरी, सत्ता लोकांच्या. तिसरं एक त्यांचं पेज आलं, पुन्हा तोच काळा रंग, पुन्हा भगवा रंग, अनुभव शून्य उमेदवार, सामान्यासोबत नो कनेक्ट आणि शहर प्रशासनाचा शून्य अनुभव. दगडेताईंच्या बाबतीमध्ये भक्कम
अनुभवाची शिदोरी, जनतेशी उत्तम कनेक्ट, 15 पेक्षा जास्त वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव, हे असे जे काही पेजवरती त्यांनी त्यांच्या सुधाकर भाऊ, आपला सुधाकर भाऊ पुष्पा दगडे ऑफिशियल या पेजवर टाकलेला आहे. त्यातनं निश्चितपणे व्यथित झालं, मन व्यथित झालं. तुम्हाला काय सभा घ्यायची आहे, तुमच्या उमेदवाराचं काय कौतुक आहे ते दोन्ही पक्षांनी आपापल्या सभांच्या मधनं सांगावं. परंतु अशा काळ्या आणि भगव्या रंगामध्ये तुलना करणं हे त्यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीला शोभेचं नाही असं मला वाटतं. अर्थात ते पेज त्यांच्या संमतीनंच चाललेलं असणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि नसेल त्यांच्या पेजने चालत तर त्यांनी तसं त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांना जर का माझ्या सुनबाईचा जर का काळा कुट्ट इतिहास वाटत असेल तर मला त्यांनी 10-12 दिवसापूर्वी भेटून तुमच्या सुनबाईला आमच्याकडे द्या, अक्षयला आमच्याकडे द्या, बाकी काही तुम्ही पाहू नका, लगेच त्यांचं परिवर्तन झालं असं ते बोलले. 10-12 दिवसात एवढं परिवर्तन होतं मला काय पटत नाही. अर्थात त्यांनी मला विचारण्याचं काय कारण असेल हे त्यांना माहिती आणि मी ते कधीही बोलणार नव्हतो. परंतु त्यांच्या पेजवर त्यांनी सांगितलं, कारण खाजगीमध्ये आपण कोणाबरोबर काय चर्चा करतो ती कधी ओपन करायची नसते, त्याला राजकारणातली सभ्यता म्हटली जाते. पण सभ्यतेची सारी पातळी ती ओलांडण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या सुनबाईबद्दल ते काय बोलले, त्यांना जे योग्य वाटेल ते अजून त्यांनी बोलावं, माझं काही म्हणणं नाही. परंतु यातून दगडेताईंच्या मग इकडनं कुणीतरी टाकलं शिक्षण आहे ते अनुभवी नाही, त्यांना तिकडे शिक्षण नाही. तर मला प्रथम एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना लिहिलेली आहे त्या भारतीय घटनेमध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका यांना एक 21ची वयोमर्यादा आहे आणि विधानसभा आणि लोकसभेला 25 वयाची वयोमर्यादा आहे. यापेक्षा त्यांच्या आरक्षणातून ते उभे राहू शकतात. त्याला बाबासाहेबांनी लोकशाही अधिक चांगली व्हावी, सामान्य अशिक्षित माणूस सुद्धा त्या काळामधला संसदेमध्ये गेला पाहिजे, त्यांचा अनुभव स्वातंत्र्यपूर्व काळात असं शिक्षणाच्या बिडीमध्ये अडकवता उपयोगी नाही. भूमिगत राहणारी माणसं त्यावेळेस कुठे शाळेमध्ये जाऊ शकणार होती, हा दृष्टिकोन त्यांच्या समोर होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची अट कधी ठेवली नाही. म्हणून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझ्या काही सहकार्यांनी शैक्षणिक दृष्ट्या यांनी अशी कामाची अनुभव शून्य वगैरे ही तुलना केल्यामुळे तशा प्रकारे त्यांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी आलेलं मी पाहिलं. आणि म्हणून मी प्रथम दगडेताईंची, त्या माझ्या भगिनी आहेत, पूर्वीपासून चांगले संबंध आहेत, निवडणूक संपल्यानंतर सुद्धा चांगले संबंध मी ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. मी त्यांचं मन दुखावेल अशा पोस्ट माझ्या सहकार्यांकडून गेल्या त्याबद्दल जाहीरपणे माफी मागतो. वेळ मिळाला, वेळ भेटला तर त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागेल. निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल, परंतु अशा प्रकारचं महिलांच्या बाबतीमध्ये एकंदरीत कोणत्याही उमेदवाराबद्दल कोणीही बोलू नये आणि विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, सावित्रीबाईंचा, झाशीच्या राणीचा हा महाराष्ट्र आहे. महिलांचा आदर करायला शिकवलं जातं. राजकारणाच्या गर्दीमध्ये असे तक्ते टाकून राजकारण होत नसतं आणि मग तसं तर प्रत्येकाच्या बाबतीत बोलता येईल. कोणती निवडणूक कधी लढलं, कधी त्यांच्याकडे अनुभव होता. मी गेली 25 वर्ष नव्हे तर काँग्रेसच्या
77 त्या काळापासून साऱ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्याचं उमेदवार निवडीचं काम केलेलं आहे. त्यांना निवडून आणण्याकरता आटापिटा केलेला आहे. तर अशा प्रकारचं हे बोलणं मला काही योग्य वाटत नाही. आता काही ठिकाणी त्यांच्या एका कुठल्या तरी युट्यूबवरती दिसलं की आमदाराची सून आहे म्हणून तिला उमेदवारी दिली. काय ती आमदाराची सून नाही, आमदार महेंद्र थोरवे आहे. कदाचित त्या युट्यूबरला कळलं नसेल की आपण काय माहिती पुरवतो ना, काय बोललं जाते. कदाचित तो डमी आवाज असू शकतो. आता निवडणुकीमध्ये अशा टॅक्टिक्स वापरू नये. एरवी तुम्ही असे फेक व्हिडिओ बनवून टाकता, तो भाग वेगळा आला. पण इथे हे स्थानिक लोक आहेत, त्यांना सुखा समाधानानं पुढल्या काळामध्ये एकत्रितपणे काम करायचं आहे. कोण येईल कोण पराभूत होईल तो भाग वेगळा आला. पण शेवटी आपलं गाव आहे. या गावावरती, या तालुक्यावरती, या मातीवरती, या मतदारसंघावरती माझं प्रचंड प्रेम आहे. त्याने जे काय म्हणलं ते त्याचा जो काही आत्मकेंद्रित स्वतःचा विकास, घर भरायला, आता हे माझ्या आयुष्यामध्ये मी काय केलंय मला कोणाला सांगायचं नाहीये. पण आज मी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो, ही वस्तुस्थिती आहे. कसं होतं की दोन्हीकडनं अगोदर शिक्षणाच्या बाबतीमध्ये समोरचा उमेदवार शिकलेला आहे, हा अशिक्षित आहे, अशा प्रकारच्या त्या काही बातम्या आल्या तर ते मला योग्य वाटलं नाही. जे निवडणुकीमध्ये कुणाचं शिक्षण काढणं, कुणाचा उद्योग काढणं हे योग्य नाही. आणि विशेषतः महिला उमेदवार असताना या बाबतीमध्ये काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. ते पथ्य माझ्याकडनं मी पाळण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या सहकाऱ्यांनी जर काही चुकीचं केलं असेल तर त्या बाबतीमध्ये मी त्यांना स्पष्टपणे बजावलेलं आहे. आणि अशा पोस्ट चालणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारे यूट्यूबवरती तुम्ही असं बोलायचं नाही. अगोदरच्या निवडणुका या जास्त करून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून होत होत्या. बातम्या देणं, बातम्या येणं, त्याला एक वेगळं महत्त्व होतं. आता मधल्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढला आणि यूट्यूबर्स इतके वाढलेले आहेत की ते प्रत्येकजण एक एक कार्यकर्त्याला भेटतात, विचारतात, अशी बातम्या आली, तुझं मत काय, आणि तो त्याचं मत सांगतो. ते काय आमचं अधिकृत उमेदवाराचं किंवा पक्षाचं मत नसतं. परंतु उमेदवाराची बाजू घेऊन दुसऱ्या उमेदवाराबद्दल बोलणं हे सुद्धा मला योग्य वाटत नाही. राजकारणामध्ये वावरत असताना सभ्यतेचं राजकारण केलं पाहिजे, समोरच्याचा आदर केला पाहिजे. ती व्यक्ती लहान असो मोठी असो, आणि महिलांचा तर आदर विशेष करून केलाच पाहिजे. हा कसं झालं की नितीन सावंत हे बोलले की आम्हाला घराणेशाही संपवायची आहे. तर आता जी काही कर्जतमध्ये 5-6 घराणी राजकारणामध्ये सातत्यानं वावरताना दिसत आहेत. मग पालकर कुटुंब असेल, माझ्या जवळचे ते स्नेही आहेत, आज वेगळे असतील, किंवा बैलमारे संतोष बैलमारे असतील, त्यांच्या अगोदर काका आले, नंतर त्याचे सुनबाई आले, तर त्यांच्याबद्दल घराणेशाही बोलायची का? किंबहुना अनंत काका जोशीची सुनबाई म्हणून तिच्याबद्दल बोलायचं का? तर हे बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला जर बोलायचं लाडांची घराणेशाही तर लाडांच्यावर डायरेक्ट बोला ना. पण मला असं वाटतं आणि लोकांच्या मध्ये अशी चर्चा आहे की त्या सगळ्यांनी त्यांचं काम नितीन सावंतांचं केलं नाही विधानसभेला, आणि म्हणून त्यांची घराणी संपवण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे का, अशी जी चर्चा आहे त्याचा मी या ठिकाणी उल्लेख केला. आणि असं आता जिथे आमच्या 15-20 पिढ्या गेलेल्या आहेत, एवढ्या मोठ्या संख्येनं आमचे लोक राहत आहेत, त्यांना घराणेशाही आणि बाहेरचं असं म्हणून चालेल का? आणि त्यांनी त्यांची इच्छा कोणी व्यक्त केली असेल, एखाद्या निवडणुकीत 2 उमेदवार असतील, 3 असतील, किंवा परस्परांच्या पक्षामध्ये असतील, ते घेण्याचा प्रयत्न केला जातो ना, तो केला जातो ना, त्याला काही इलाज आहे. शेवटी लोकशाही आहे. आणि आता एकमेकाच्या बद्दलचे मतभेद जर मनामध्ये असतील तर कोणी वेगळ्या पक्षाचा विचार करतो शेवटच्या घटकेला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सुधाकर घारे 12-13 दिवसापूर्वी मला त्यांनी फोन केला आणि मला भेटायचं आहे म्हणून मी चाललो होतो माझ्या ट्रीटमेंट करतो. रस्त्यामध्ये ते भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मुलाला माझ्याकडे द्या आणि त्याला त्याच्या बायको आम्ही ते पाहू, बाकी तुम्हाला काय काळजी. म्हटलं मला राजकारणात येईल नाही, बाकी तुम्ही काय पाहायचंच नाही असं त्यांनी मला सांगितलं. पण मी अतिशय विनम्रपणे, आणि त्यांनी ते सहजगत्या सांगितलं होतं, तो एक आमच्यातला आपापसातला संबंधातला त्याचा, जरी आम्ही बोलत नसलो तरी त्यांनी फोन केला. वाढदिवसाला त्यांचे फोन मला येतात, माझे फोन त्यांना जातात, म्हणजे मेसेज.
त्याच्या पलीकडे काय फारसे आमचे संबंध आहेत, पण वाईट पण नाही. आणि त्यांनी जर का तो प्रस्ताव ठेवला असेल तर मी विनम्रपणे त्यांना नाही सांगितलं. फक्त माझ्या 4 सहकाऱ्यांना सांगून ठेवलं होतं की कदाचित ही बातमी बाहेर आली तर लोक म्हणतील तुम्ही हे दबून ठेवलं तर आपल्या कोणाला तरी कळलं पाहिजे. पण ते ओपन करण्याचा विषय नव्हता. त्यांनी उमेदवारांच्या बाबतीमध्ये म्हणजे माझ्या सुनबाईच्या ज्यांची त्यांनी त्यांच्याकडनं उभं राहावं अशी इच्छा व्यक्त केली होती, त्यांच्याबद्दल त्यांनी अशा काळ्या ब्लॉकमध्ये हे जे काही मायनस पॉईंट आणि प्लस पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न केला ते मात्र मला निश्चितपणे दुःखदायक झालेलं आहे. इतकं परिवर्तन त्यांचं 12 दिवसात झालं का, हा पडलेला प्रश्न आहे. आता ती परिवर्तन विकास आघाडी ही कशी काय त्यांची नैसर्गिक आघाडी नाही. पूर्वी काँग्रेस RPI ही आघाडी असायची, आठवले साहेबांचा एकत्रित काँग्रेसमध्ये असायचा. नंतर काँग्रेसमधनं राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हा शेतकरी कामगार पक्ष बरोबर आला आणि नंतर मग शेतकरी कामगार पक्षाबरोबर कधी बरोबर राहायचं कधी विरोधात राहायचं अशा प्रकारचं धरसुडीचं राजकारण होत गेलं. परंतु तेव्हापासून ते 14 पर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आणि RPI एकत्रितपणे राहिले. 14ला वेगवेगळे सगळे लढले, काही मतभेद झाले आणि नंतर मग सत्ताच आली नाही. मग नंतर मग समीकरणं बदलत गेली. 14 ते 19 पुन्हा विरोधात राहण्याचं काम केलं. मग कधी भाजपमध्ये सरकार जाणार त्या भाजपला बाहेरून पाठिंबा अशा प्रकारचं एक वेगळं अनिश्चिततेचं वातावरण राहिल्याने पक्ष संघटनेवर आणि कार्यकर्त्यांच्यावरती विपरीत परिणाम होत गेला आणि 19च्या निवडणुकीमध्ये त्याचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये असणारे जे प्रमुख लोक आहेत तर त्याच्यामध्ये जे कोणी आता प्रांताध्यक्ष असतील त्यांनी काही घेतलेले त्यांचे वेगळे निर्णय असतील आणि कर्जदार तुम्ही म्हणाले व ते त्याचं नेतृत्व करतायत का ते तो त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे. पण आता त्यांनी त्यांचा विचार करायचा आहे की आपली राज्यामध्ये जी काही महायुती आहे त्या महायुतीच्या घटक पक्षाबरोबर आपण लढावं का हे त्यांनी ठरवायचं आहे. आता त्यांनी सारच जर का सोडून दिलं ते शिंदेचं आणि शिंदे गटाचं आणि राष्ट्रवादीच्या गटाचं अजिबात पटत नाही. जिल्ह्यामध्ये त्यांचं कुठे एकत्रित ठेवलेलं असं मला वाटत नाही. परंतु भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी मग काही ठिकाणी एकत्रित आहेत, पेणमध्ये एकत्रित आहेत किंवा आणखी महाडमध्ये कुठे असतील म्हणजे काही ठिकाणी एकत्रित आहेत. खोपोलीमध्ये आणि माथेरानमध्ये शिवसेनेचा कॅन्डिडेट आहे त्यांच्याबरोबर त्यांचं पडणार नाही. परंतु महायुतीच्या मधला जो प्रमुख पक्ष आहे, ज्यांचा मुख्यमंत्री आहे, ज्यांचा पंतप्रधान आहे, त्यांच्याकडे ते गेलेले आहेत. तर त्या पक्षाच्या उमेदवाराबरोबर त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा करावा का, लढवावा का आणि ताकद लावावी का, सभा घ्याव्यात का, हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर घाले जे काही आता करतायत ते त्याच्या संमतीशिवाय करू शकतात का? किंबहुना कर्जतमध्ये झालेल्या तटकरे साहेबांच्या सत्काराच्या वेळेस प्रफुल्ल पटेल जे कार्यकारी अध्यक्ष आहेत देशाचे त्यांनी जाहीर केलं तुम्हाला कोणाबरोबर युती करण्याकरता काय करण्याकरता निर्णय त्यांना अधिकार दिलेला आहे. कदाचित ते असू शकते. कसं होतं आता त्यांनी आता कृतीचे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. परंतु जर का त्यांनी उभाटाबरोबर जर का युती करणं एकमेकाविरुद्ध लढणं ही काही गैर नाही होणार ना. म्हणजे ते राज्याच्या नेतृत्वानं सांगितलं तर तुम्ही शक्यतो तुमच्या महायुतीतून लढा नाही महायुतीतून लढत झाली तुमची जर का मतभेद झाली तर तुम्ही मैत्रीपूर्ण लढती करा. परंतु अशा प्रकारे कोणाबरोबर जायचं नाही अशा प्रकारचे केंद्रीय नेतृत्वाचे आदेश आहेत. आता त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या इथल्या नेतृत्वाने तसं सांगितलं की आपण कोणाबरोबर आपल्या त्या 3 पक्ष सोडून दुसऱ्या कोणाबरोबर आपण अलायन्स करायची नाही अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आणि माझी भूमिका होती की महायुतीतनं आपण लढलं तर चांगलं राहील, जिल्ह्यामध्ये वातावरण राहील. परंतु विधानसभेमध्ये घडलेल्या घटना आणि त्या निवडणुकीत झालेलं खराब वातावरण त्यातून भविष्यकाळामध्ये तशा प्रकारे त्यांच्यामध्ये काही समेट होईल असं वाटत नाही. परंतु भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही ठिकाणी एकत्रित झाल्याचं आपल्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.